बालक पालक आणि बंध बंद नाही नायलॉनचे. लोणचं. बालक पालक हा अनुभवच वेगळा होता. म्हणजे कधी कधी आपल्याकडे काहीच काम नसतं. म्हणजे या क्षेत्रात हा अनुभव येतो की कधी कधी आपल्याला कोणी विचारतही नाही आणि आपल्याकडे काही नसतंही. तो काळच तसा होता की जेन्युइनली मी काहीच काम करत नव्हतो आणि फ्रस्ट्रेट होऊन टाइमपास करण्यापेक्षा मी गणेशला म्हटलं तेव्हा की मी काहीतरी लिहितो आणि असं करून ना फक्त पात्र लिहून काढली त्यातली. आणि मी अभिजित तेव्हा बरोबर होता खाडे, त्या अभिजितला वाचून दाखवली. तर अभिजित मला ह्याचं काय करणार तू? मला काय माहित नाही, लिहिलंय असंच. एकांकी कर ना. म्हटलं चालेल, पण कुठून करायची? डहाणूकर कॉलेजमधनं कर. यातला तो विशू आहे ना किंवा ती चिऊ आहे ना, मी तुला अशीच दिसणारी मुलं आणून देतो. माझ्यावर विश्वास ठेव, तशीच दिसणारी. आणि प्रथमेश परबला त्याने म्हणून समोर उभं केलं, हा विशू. व्हायला हो रे, विशू असाच दिसतो. माझ्या डोळ्यासमोर असाच होता. आणि आम्ही ती बसवायला घेतली. म्हटलं चल बसवूया. अभिजितची खूप धावपळ चालू होती. माध्यमांतर करताना तू जो प्रश्न विचारलास ना, तो इथे की आम्ही एकांकिका करताना त्यात ठरवलं होतं की त्यात पालक आणायचेच नाहीत. ती मुलांची एकांकिका आहे ना, तर फक्त मुलं दिसतील. त्यात कोणी मोठं दिसणार नाही आणि जे होईल ते होईल. लोक म्हणतील की काय तुम्ही केलंय, फक्त लहान मुलांची का केली? तर करू. ती INT जिंकली. मला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालं आणि आम्ही रवीकडे गेलो होतो वेगळ्याच कामासाठी. एक वेगळाच चित्रपट घेऊन, जो झालाच नाही. आणि रवी म्हणाला की तू घाईत कायस, कुठे चाललायस? आम्ही म्हटलं अरे आमची एकांकी फायनल आली. हा काय नाव? BP. ब्लड प्रेशर वरची आहे. मी नाही नाही ब्लड प्रेशर वरची नाहीये. बीपी बीपी म्हणजे पॉन. काय बोलतो? हा मग जिंकली? मी नाही, आज कळेलच जिंकेल की नाही. तो मला जिंकल्यावर मला सांग, जिंकली की मला लगेच फोन करा. पण मला कल्पनाही नव्हती की याच्यावर चित्रपट बनणार आहे. म्हटलं ठीक आहे. जशी मी ट्रॉफी घेतली तसं आतमध्ये आलो आणि त्याला फोन केला की अरे आम्ही जिंकलो रवी, मला लेखनाचं पण मिळालं, आम्हाला बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं, बेस्ट एकांकिका मिळालं. तुम्हाला तुझ्याकडे मोबाईलवर मेल असतो काय? मेल. म्हटलं हा असतो ना. मग त्याच्यावर असं लिही, रवी मी तुझ्याबरोबर हा सिनेमा करतोय आणि ऑफ करून टाका फोन. म्हटलं ऑफ का करू? मला फोन येतील यार रवी, कधी नव्हे ते मला बक्षीस मिळालंय तर कौतुक तर एक. नाही 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 बंद कर, मी सांगतो माझं एक. मी त्याला पाठवलं मेल की मी हा चित्रपट तुझ्या बरोबर करतोय आणि बंद केला फोन. सकाळी मला 6 निर्मात्यांचे मिस कॉल्स होते रंगभूमीवरचे. त्यात सुधीर भट होते, त्यात विनय आपटे होते, अजित भुरे होते, चंद्रकांत कुलकर्णी होते, की आपण ह्याच्यावर नाटक करूया म्हणून. मी आम सॉरी, पण मी आदल्या दिवशी त्याला कमिटमेंट दिली आहे. तर ते मला इट्स ओके, पण काहीतरी चांगलं करतोयस ना, चल आमचा पाठिंबा आहे, चांगलं कर, काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही त्याची जेव्हा सिनेमा केला, त्यात खूप नव्या नव्या गोष्टी आम्ही शिकायला लागलो. कारण संवाद होतेच, एकांकिका म्हटल्यावर ते संवादांवर असतात. त्या संवादांचे सीन करताना आम्हाला स्वतःच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्यात आणायच्या कशा. म्हणजे त्यातला सांपाडा नावाचा जो जोक होता, तो आमच्या शाळेत घडलेला आहे. प्रशांत लोके, मी नावही घेईन, माझा खूप जवळचा चांगला मित्र प्रशांत लोके नावाचा मुलगा, जो जेव्हा प्रथितयश लेखकही नव्हता, तो मस्तीखोर मुलगा होता. तो हातावर कोरत होता आणि माझा भाऊ धावत आलेला, अरे चल एक मुलगा आहे सॉलिड, असं करून आम्ही जाऊन बघितलं तर तो माणूस, तो मुलगा कोणाचं तरी नाव कोरत होता. राहिला हा येडा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांत लोके आमच्या घरी होता. का? तर मला तुझ्या बाबांकडनं लेखन शिकायचंय म्हणून. हे सगळं आयुष्यातलं ना, म्हणजे चित्रपट लिखाण बरेच जण म्हणतात खूप कठीण असतं, पण मला वाटतं की माध्यमांतर करताना जर तुमचा कोर थॉट खूप छान असेल ना, तर माध्यमांतर खूप सोपं होतं. कारण तुम्हाला स्वतःचा अनुभव फक्त समोर आणायचा असतो. अर्थात बालक पालकच्या बाबतीत लेखक म्हणून आम्हाला घडवण्यात खूप महत्वाचा वाटा होता महेश लिमयेचा, जो प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. महेश लिमये बरोबर काम करताना, कारण तो DOP पण होता, तो सेटवर असायचाच, त्यामुळे ना त्याच्याकडनं आम्ही शिकायला लागलो की अरे ह्याचे सीन बनताना ना आपल्याला सवय असते, आपण डेली सोपला मोठे सीन लिहितो असे. सो बालक पालकचं स्क्रिप्टच 100 पानी होतं. तो मला एवढं कोण बोलतं काय, कमी करे, असं करून आम्ही तिकडे शिकायला लागलो की अच्छा मग सिनेमाचं तंत्र वेगळं आहे. तिकडे 2 ते 3 वाक्यांचाच सीन होतो. सो हे माध्यमांतर करताना ना एका गोष्टीची मात्र आम्ही खूप काळजी घेतली होती.
ते म्हणजे वाटेल त्या परिस्थितीत त्यात अश्लीलता यायला नको. कारण पॉर्न हा सब्जेक्टच असा आहे की तो कुठेही घसरू शकतो. सो मला स्वप्नील जोशी आठवतोय की तो म्हणाला होता मला की जेव्हा मी बालक पालक बघितला, तो म्हणाला ना, डोंबाऱ्यासारखे तुम्ही होतात. इकडे गेलं असतात तर पडला असतात, इकडे गेलं असतं ते पॉर्न झालं असतं आणि इथे गेलं असतं ना तर ते फक्त एक डॉक्युमेंटरी झाली असती. मी म्हटलं ह्याचं सगळं पुन्हा श्रेय आहे ना, ते परत मेन विषय एकांकिका, त्या विषयापासून आम्ही हल्लो नाही आणि आपलं आयुष्य माध्यमांतर करताना पहिल्यांदा आम्ही त्यात आणलं, कारण आम्ही ते बालपण जगलो होतो. त्यातले बरेचसे प्रसंग आमच्या आजूबाजूला होते, माझ्या गणेशच्या दोघांचे, त्यात काही तर रवीच्या आयुष्यातलेही होते. सो बालक पालक हा आमच्या आयुष्यातला आपण आत्मवृत्त म्हणू शकतो की ते बालक पालक या विषयावर नावाने आलं, ज्यात आमचे पालकही काही अंशाने आले आणि आम्ही सुद्धा काही अंशाने आलो. सध्या बालक पालकवर बालक पालक 2 चं काम चालू आहे आणि ती लहान मुलं आता मोठी झाली आहेत, ते पालक झालेत आणि त्यांचे बालक आलेत आणि आता प्रश्न अजूनही तोच आहे की बोलायचं कसं. बघूया पुढे आता जेव्हा येईल तेव्हा कळेल.